तर मित्रांनो, आज आपण विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आणि तो कसा मोजतात हे पाहणार आहोत. तर विद्युत प्रवाह म्हणजे काय? तर वाहकामधून एकक कालावधीत वाहणारा एकूण विद्युत प्रभार, एकूण इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे विद्युत प्रवाह. अजून व्यवस्थित सांगतो. उदाहरणार्थ, जर आपल्याला एका पाईपमधून एका सेकंदाला किती पाणी वाहतंय हे मोजायचं झालं तर तो झाला जलप्रवाह. जर आपल्याला एका बोगद्यातून एका सेकंदाला किती हवा वाहते हे मोजायचं असेल तर तो झाला वायुप्रवाह. मग अगदी त्याच प्रकारे एखाद्या वाहकामधून एका सेकंदाला वाहणारा विद्युत प्रभार म्हणजे विद्युत प्रवाह. आता असं समजा की आपल्याकडे एक धातूची तार आहे, तुम्हाला जी स्क्रीनवर दिसते ती. आता आपल्याला तर माहिती आहे की धातूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉन्स असतात जे मुक्तपणे संचार करू शकतात. तर जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स वाहू लागतात तेव्हा विद्युत प्रभार वाहू लागतो, बरोबर? कारण इलेक्ट्रॉन्स हे विद्युत प्रभारित कण असतात, ऋण प्रभार असलेले कण असतात, बरोबर की नाही? आता असं समजा की या तारेवरती एका बिंदूमधून किती विद्युत प्रभार वाहतोय हे मोजायचे आहे. तर तो आपण विशिष्ट उपकरणाने मोजला आणि आपल्याला समजलं की 10 कुलोम एवढा विद्युत प्रभार 5 सेकंदामध्ये वाहतोय. मग आता आपल्याला काढायचंय की त्या तारेमधील विद्युत प्रवाह किती असेल. लक्षात घ्या, एका बिंदूमधून 10 कुलोम एवढा विद्युत प्रभार 5 सेकंदासाठी वाहतोय, तर त्या बिंदूमधून वाहणारा विद्युत प्रवाह किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर ते कसं काढणार? आता नीट लक्षात घ्या. विद्युत प्रवाह हा कॅपिटल आय या अक्षराने दर्शवला जातो. तर इथे आपण लिहू शकतो आय बरोबर 10 कुलोम भागिले 5 सेकंद. म्हणजेच काय? तर 10 कुलोम एवढा विद्युत प्रभार 5 सेकंदामध्ये वाहतोय. मग आता आपल्याला जर विद्युत प्रवाह काढायचा असेल तर आपल्याला एका सेकंदाला किती विद्युत प्रभार वाहतोय हे आपल्याला काढावं लागेल, बरोबर? ठीक आहे. तर जर हे आपण सोडवलं तर ते येईल 2 कुलोम प्रति सेकंद, बरोबर? म्हणजेच काय? तर एका सेकंदाला 2 कुलोम एवढा विद्युत प्रभार त्या तारेतून वाहतोय. ठीक आहे. अजून एखादं उदाहरण पाहूयात. समजा आपल्याकडे एक वेगळी तार आहे आणि तिच्यातून 3 कुलोम एवढा विद्युत प्रभार 6 सेकंदात वाहतोय. ठीक आहे. मग त्या तारेतील विद्युत प्रवाह किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. आता एक काम करा, थोडा वेळ व्हिडिओ थांबवा आणि स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. तर इथे काय दिले पहा, तर 3 कुलोम एवढा विद्युत प्रभार वाहतोय. किती सेकंदामध्ये वाहतोय? तर 6 सेकंदामध्ये वाहतोय. तर इथं आपलं उत्तर काय येईल? तर आय बरोबर 3 कुलोम भागिले 6 सेकंद, बरोबर? आणि ते जर सोडवलं तर किती येईल? 1/2 कुलोम प्रति सेकंद, म्हणजेच 0.5 कुलोम प्रति सेकंद. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे येथे आपण आय बरोबर क्यू भागिले टी. आय म्हणजे विद्युत प्रवाह, क्यू म्हणजे विद्युत प्रभार आणि टी म्हणजे वेळ. ठीक आहे. तर अशा प्रकारे आय बरोबर क्यू भागिले टी हे समीकरण वापरून आपण येथे विद्युत प्रवाह काढू शकतो. येथे विद्युत प्रभाराचं एकक आहे कुलम आणि वेळेचं एकक आहे सेकंद. त्याच्यामुळे विद्युत प्रवाहाचं एकक झालं कुलम प्रति सेकंद. ठीक आहे. आणि यालाच म्हणतात एम्पियर. एम्पियर हे कॅपिटल ए ने दर्शवलं जातं. एक फ्रेंच शास्त्रज्ञ होते आंद्रे एम्पियर. यांनी या क्षेत्रामध्ये खूप महत्वाचं काम केलं आणि म्हणूनच त्यांच्या नावावरून विद्युत प्रवाहाला एम्पियर हे एकक देण्यात आलं. तर येथे आपण म्हणू शकतो की पहिल्या उदाहरणातील विद्युत प्रवाह होता 2 एम्पियर आणि दुसऱ्या उदाहरणातील विद्युत प्रवाह आहे 0.5 एम्पियर. ठीक आहे. चला आणखी एक उदाहरण पाहू जेणेकरून आपल्याला अजून व्यवस्थित माहिती मिळेल. तर असं समजा की आपल्याकडे 3 एम्पियरचा विद्युत प्रवाह आहे आणि हा विद्युत प्रवाह 5 सेकंदासाठी प्रवाहित होतोय. तर त्या वाहकामधून किती विद्युत प्रभार प्रवाहित होईल हे आपल्याला काढायचं आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ थांबवा आणि स्वतः उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. तर येथे आपल्याला काय माहिती आहे? तर विद्युत प्रवाह आय बरोबर 3 एम्पियर आणि वेळ माहिती आहे ती म्हणजे टी बरोबर 5 सेकंद. आणि जर आपल्याला विद्युत प्रभार काढायचा आहे तर आपल्याकडे एक समीकरण आहे, ते म्हणजे आय बरोबर क्यू भागिले टी. मग आयच्या जागी आपण ठेवूयात 3 आणि टीच्या जागी ठेवूयात 5 आणि मग जर आपण याचा तिरकस गुणाकार केला तर आपल्याला विद्युत प्रभार किती आहे तो मिळेल. ठीक आहे. तर त्या व्हॅल्यू जर आपण तिथे ठेवल्या
आणि जर त्यांचा तिरकस गुणाकार केला तर आपल्याला विद्युत प्रभार मिळेल आणि तो विद्युत प्रभार असेल 15 कुलम. बरोबर. आता विद्युत प्रवाहाची दिशा कोणती आहे ती कशी काढायची हे पाहूयात. आता येथे जे आपण तारेचे चित्र काढलंय तेथे असं समजा की इलेक्ट्रॉन्स हे उजवीकडे प्रवाहित होत आहेत. बरोबर. तर लक्षात घ्या, विद्युत प्रवाह हा नेहमी इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाच्या उलट दिशेला असतो. म्हणजे येथे जर इलेक्ट्रॉन उजवीकडे जातात आहेत याचा अर्थ विद्युत प्रवाह हा डावीकडे असेल. अशा प्रकारे. तर यामागील मुख्य कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. इलेक्ट्रॉन्स हे ऋण प्रभार असलेले कण असतात. बरोबर. आणि जेव्हा आपण विद्युत प्रवाहाची दिशा काढायची ठरवली तेव्हा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन याबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हती. पण आपण असं ठरवलं होतं की ज्या दिशेने विद्युत प्रभार वाहतोय त्याच दिशेने विद्युत प्रवाह सुद्धा असेल. पण नंतर आपल्याला समजलं की इलेक्ट्रॉन जे आहेत ते ऋण प्रभारित कण आहेत. मग विद्युत प्रवाहाची दिशा इलेक्ट्रॉनच्या विरुद्ध बाजूला घेण्यापासून आपल्याकडे पर्यायच नव्हता. आणि त्यामुळेच आपण विद्युत प्रवाहाची दिशा ही इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या विरुद्ध बाजूला घेतो. ठीक आहे. तर चला आपण पटकन या व्हिडिओचा सारांश घेऊयात. आपण काय पाहिलं? पहिल्यांदा आपण पाहिलं विद्युत प्रवाह म्हणजे काय. तर वाहकामधून एकक कालावधीत वाहणारा एकूण विद्युत प्रभार म्हणजे विद्युत प्रवाह. दुसरं आपण पाहिलं विद्युत प्रवाह, त्याचं एकक काय आहे. तर विद्युत प्रवाहाचं एकक आहे कुलम प्रति सेकंद म्हणजेच अँपिअर. आणि तिसरं आपण पाहिलं की विद्युत प्रवाहाची दिशा. तर विद्युत प्रवाहाची दिशा ही इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाच्या विरुद्ध बाजूला असते. ठीक आहे. तर इथेच थांबूयात. धन्यवाद.